आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी आपण शहाजीराजे भोसले यांच्या समाधीला विरोधला जाणार आहोत। त्यांना नतमस्तक होऊन तिथल्या समाधीचे स्वच्छता करून तिथलं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये छोटासा एक प्रतिकात्मक म्हणून एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। दुपारी 3 वाजता तापडिया हॉल जो आहे त्या ठिकाणी आपला हा मेळावा आहे आणि हा मेळावा अत्यंत साधेपणाने आपण करणार आहोत। कोणी तिथे फटाकडे वाजवणार नाही, कोणी ढोल ताशे वाजवणार नाही, कोणाचाही स्वागत सन्मान सत्कार असं काही करणार नाही। जे काही सोनं लुटायचे ते विचारांचं सोनं लुटायचे आणि ते सुद्धा लुटणं यासाठी गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं दुष्काळाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं विचारांची प्रेरणा समाजाला देणं गरजेचं असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याची परंपरा होती सिंहलग्नाची, त्या परंपरेचं जतन करण्यासाठी म्हणून हा मेळावा आहे। आम्ही छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सर्व तरुणांना नागरिकांना विनंती करतो की उद्या दुपारी 3 वाजता हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण जरूर 3 वाजता हजारोच्या संख्येने तापडिया हॉलमध्ये 3 वाजता जरूर या। लवकर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार आहे, आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्ही विचारलं असेल तर माझं उत्तर असे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व आम्ही स्वबळावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्या घराणेशाहीमुळे आणि पक्षीय झुंडशाहीमुळे अजिबात नवीन तरुणांना संधी मिळत नाही, त्यात खूप चांगले डॉक्टर, वकील, इंजिनियर, खेळाडू, साहित्यिक, कलाकार अशा सर्व लोकांना कधीच संधी मिळालेली नाही। या सर्वांना अभूतपूर्व अशी आम्ही संधी देणार आहोत आणि स्वबळावरती येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या आणि सर्वच निवडणुका आम्ही लढवून सगळ्यांना संधी देणार आहोत। आमच्या पक्षात काम करण्यासाठी 2च अटी आहेत, ती व्यक्ती साक्षर असावी आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर कोणतेही मेजर ऑफेन्सेस गुन्हे नसावेत। या 2 अटी पाळणारा कोणत्याही जातीचा, धर्माचा, पक्षा, पंथाचा, प्रांताचा, भाषेचा माणूस आहे त्या सर्वांना आम्ही तिकीट देणार आहोत। सर, एक प्रश्न असा होता का छत्रपतींच्या नावाने अनेक पक्ष आहेत आणि ते पण शेतकऱ्यांचे प्रश्न, नोकऱ्या याबद्दल बोलतात, तुमचं वेगळं पण काय पक्षात? मी राजकीय पक्षाचा जन्म करण्याअगोदर लाखो मुलांना उद्योजक केलेला आहे। मी राजकीय पक्षाचा अध्यक्ष होण्याअगोदर मी लाखो पोरांना माझ्या पुस्तकांतून, व्याख्यानातून त्यांचं आयुष्य घडवून दाखवलेलं आहे। त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या भाषणांची माझी तुलना कधीही करता येणार नाही। मी आधी केलेले आहे आणि मी मग सांगतोय, बाकीचे लोक आयुष्य म्हणून ते सांगतच फिरतायत, करत काहीच नाही। राजकीय पक्ष काढावा असं का वाटतं? महाराष्ट्राचे एवढे प्रश्न आहेत की जे केवळ 75 वर्षापासून फक्त लोक घोषणा करतात, आश्वासन देत आहेत, प्रश्न काही सुटत नाही। त्यामुळे ही सगळी थापाबाजी, ड्रामाबाजी हे मला पावलं नाही, ते थांबवण्यासाठी आणि वास्तवात काम करण्यासाठी मी पक्ष काढले। महाराष्ट्रात पक्ष किती जिल्ह्यात पोहोचला आणि किती शाखा आहे सर? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष फिजिकलपेक्षा डिजिटल प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं। उद्याच्या मेळाव्यासाठी